जयेश ठाकर. मी नुकतंच विक्टोरिया डिजिटल मधनं डिजिटल मार्केटिंगचा कोर्स कंप्लीट केला आहे आणि त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे जे विषय आहेत जसं की डिजिटल मार्केटिंगचं मूलभूत ज्ञान व त्याचा पॅनल कसा काम करतो हे समजलं. AI आणि ChatGPT सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या डिजिटल मार्केटिंग मध्ये कसा करायचा याचं प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं. कंटेंट मार्केटिंग मध्ये कॅनवा वापरून ग्राफिक डिझायनिंग व स्वतःची वेबसाईट वर्डप्रेस वरती कशी तयार करायची याची ट्रेनिंग मिळाली. SEM रश, GA4 आणि गुगल कन्सोल सारख्या टूल्सचा वापर शिकायला मिळाला. SEO मध्ये असं ऑन पेज ऍक्टिव्हिटी, ऑफ पेज ऍक्टिव्हिटी, टेक्निकल आणि गुगल ऍड मध्ये सर्च, डिस्प्ले, शॉपिंग, व्हिडिओ. सोशल मीडियामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक आणि लिंक्डइन यासारख्या प्लॅटफॉर्म सरांनी आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितले. थोडक्यात सांगायचं झालं तर डिजिटल मार्केटिंग हा फक्त एक कोर्स नाहीये, तो आपल्या बिझनेससाठी किंवा आपल्याला जॉब लागण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही जर डिजिटल मार्केटिंग जॉईन करायचा विचार करत असाल तर विक्टोरिया डिजिटल ही बेस्ट निवड असेल तुमच्यासाठी. तो माझा जो कॅम्पिंगचा बिझनेस आहे तो ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती चालत होता, पण तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती नेण्यासाठी मी डिजिटल मार्केटिंगचा कोर्स जॉईन केला आणि इथे आल्यावरती कळलं की कुठल्या प्लॅटफॉर्मला ऍड लावली पाहिजे, कुठला प्लॅटफॉर्म वापरला पाहिजे, आपल्या बिझनेसला कुठनं फायदा होईल ही सर्व माहिती मला इथून मिळाली. वेबसाईटचं नाव आहे पवना वंडरलस्ट कॅम्पिंग आणि ही वेबसाईट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती रन कशी करायची. मेन म्हणजे आम्ही सर्व्हिस 1 नाईट स्टेची सर्व्हिस देतो, त्यामध्ये फूड आणि बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटी इन्क्लूड असतात त्याच्यामध्ये. आणि मग तेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या कॅम्पिंगचं नाव झालं किंवा आपली सर्व्हिस झाली ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी डिजिटल मार्केटिंगचा कोर्स जॉईन केला. थँक्यू.